22ची तारीख उजळली की संध्याकाळपर्यंत मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि खानदेशाच्या सुद्धा बहुतांश भागांमध्ये, बरोबरच विदर्भात सुद्धा चांगल्या पद्धतीनं हा सुरुवात अगदी मोठ्या व्याप्तीसह करणार आहे। आणि एकंदरीत तुम्ही आता पाहताय अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून दुष्काळाचं भयान वास्तव्य जेणेकरून तुम्हाला अटॅक केला अशा पद्धतीनं व्यक्त केले जाते। अशा प्रत्येक गोष्टीमध्ये आता पावसाची दिलासादायक बातमी येताना दिसते। हा फरक आहे। आणि एकंदरीत मान्सून महाराष्ट्रामध्ये अवघ्या काही तासातच त्याची एंट्री होणार आहे। मित्रांनो, खरं तर 16 आणि तारखेलाच मान्सूनची एंट्री झाली होती, पण महाराष्ट्राच्या पावसाला एक वेगळंच वळण दिलं गेलं होतं। कारण तसं आहे की प्रत्येक वेळेस पाऊस जोर धरायचा असला तर त्याला बंगालच्या उपसागरात किंवा इकडे अरबी समुद्रात तरी चांगलं मोठं लो प्रेशर पाहिजे आहे। आता तेच लो प्रेशर अरबी समुद्रात बनते आणि त्याची 2 दिवसामध्ये एंट्री सुरुवात होते। आता एक कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाकीच्या सर्व जिल्हे वगैरे सांगितलेत, पण एक ह्या 2 दिवसामध्ये जर भटान वातावरण वाटलं तुम्हाला तर काळजी करू नका, ठीक आहे। आजच्या 19 तारखेला संध्याकाळपर्यंत अनेक भागांमध्ये वातावरण हे आभाळ आणि सक्रिय राहील। फक्त त्या ढगातनं पाणी पडण्यासाठी रात्रीच्या वेळेला गरमीची लेवल क्षमते कमी होते, त्यामुळे तिथे पाण्याच्या थेंबाची झाडी राहणार नाही। विरळ स्वरूपाचा का मात्र लातूर, सोलापूर, नांदेड, अकोल्यामध्ये काही ठिकाणी, जळगावमध्ये मोजक्या ठिकाणी सुरुवात तो आजही तुरळक ठिकाणी करणार आहे। पण एक्झॅक्टली काय सांगितलंय की 22 तारखेची संध्याकाळ पूर्ण होत्या, 23 तारखेला आपण भेटूयात। त्या दिवशी आपल्याला समजेल की पाऊस कसा काल पडलाय, म्हणजे 22ला पडलाय आणि 23ला। हे बघा, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की वारंवार तुम्ही विचारता की हे 1-2 दिवसासाठी आहे का? नाही। तर हे 22 पासून व्याप्ती मोठी सुरुवात केली तर ती चक्क 3 जुलैपर्यंतही राहू शकते। म्हणजे जवळपास 10 दिवसापर्यंत पावसाचा रोज विभागानुसार आणि जिल्ह्यानुसार रोज त्याचा रपाटा चालूच राहणार आहे। एखादा दिवस त्यामध्ये गॅपही घेऊ शकतो, एकंदरीत 24-25ला किंवा 26ला गॅप घेऊ शकतो एक दिवसासाठी काही भागांना। नाहीतर त्याचा जो लागोपाठपणा आहे तो वारंवार चालत राहणार आहे। अशीच पद्धत ह्या महाराष्ट्राच्या येणाऱ्या पावसाची आहे। कारण की आता हा जो काही पाऊस येणार आहे 22ला आणि 23ला अनेक ठिकाणी मोठ्या स्वरूपाचा सुद्धा असणार आहे, खूप मोठा असणार आहे काही ठिकाणी। त्याचं विश्लेषण मी आता आल्यानंतर तुम्हाला सांगेल किती मोठा होता। पण त्याच्यामध्ये तुमचा लावलेला धुरळ पेरणीचा कापूस किंवा सोयाबीन ही दबू शकते। अशी परिस्थिती मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्राच्या काही मोजक्या भागांना होऊ शकते आणि तिथल्याच दबलेलं नुकसान पण आमच्या माती लावतात। त्यामुळे तिथे तुम्हाला पेरणीचा सल्ला तुमच्या मनाने असावा। पेरणीचे सल्ले जवळपास इथून पुढे देणं बंदच आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तुम्हाला सांगितलंय की जवळपास हे काही सुरू होणार आहे 2 दिवसामध्ये। हे जवळपास 3 ते 4 जुलैपर्यंतही चालू शकतं। त्याच्यामुळे हा 8 दिवसामध्ये उगवणशक्ती चांगली होऊ शकते। आता थोडक्यामध्ये जाणून घेऊयात 22 पासून महाराष्ट्रामध्ये व्याप्ती मोठी कोणत्या जिल्ह्याला राहील। तर लक्षात घ्या, सगळ्यात जबरदस्त व्याप्ती जी आहे ती अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्याला सुद्धा चांगली व्याप्ती राहणार आहे। रात्री उशिरापर्यंत हा पाऊस दाखल होईल। त्यामध्ये परभणीला व्याप्ती चांगली आहे, भोकरदन, जाफराबादला व्याप्ती चांगली आहे, धुळे जळगावला भाग बदलत पद्धतीने पण व्याप्ती बरी आहे, नाशिक जिल्ह्यातही व्याप्ती बरी आहे। गावखेडे तर सुटणारच आहेत पहिल्या 2 दिवसामध्ये। त्यानंतर पुण्याला काही ठिकाणी चांगला आहे। कोकण किनारपट्टीला तर जवळपास 70-80-90% व्याप्ती आहे, कारण की हा कोकणातच दाखणार आहे। मुंबईला तर अतिशय भयंकर परिस्थिती उद्भवू शकतो हा 22 तारखेला। त्यानंतर बीड जिल्ह्यात चांगली व्याप्ती आहे, लातूरलाही मस्त आहे, हिंगोलीला व्याप्ती चांगली आहे, अकोला, वाशिमला बऱ्यापैकी व्याप्ती आहे। आणि 22 तारखेची व्याप्ती जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरचे अनेक तालुके घेणार आहे बीडसह। तर त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा व्याप्ती बरी आहे, जळगावला सुद्धा काही भागांना, दक्षिण साईडला जे संभाजीनगरकडे मोडतात यांना व्याप्ती बरी आहे, सोलापूरला सुद्धा बरी आहे। अशा ह्याचं स्वरूप आहे। 23 तारखेला जर बघितलं आपण तर धुळ्याचा, नंदुरबारचाही अनेक भाग तो कव्हर अप करणार आहे। नाशिकमध्ये सुद्धा व्याप्ती खूप चांगली आहे दुसऱ्या दिवशी सुद्धा, म्हणजे 22 आणि 23ला सुद्धा। तर पश्चिम महाराष्ट्राला, मराठवाडा, विदर्भात तर व्याप्ती खूप आहे। आणि इथे वाऱ्याची जी काही तीव्रता आहे तुम्हाला त्या दिवशी मोठी वाटू लागेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा पाऊस दिवसापेक्षा संध्याकाळी मी तुम्हाला काल काय म्हटलंय की हे दिवसा तुम्हाला बेकार वाटेल पण संध्याकाळी चांगलं वाटेल। म्हणजे 20ला सुद्धा आभाळ संध्याकाळी आहे, आज 19ला पण आहे, 22ला पाऊस सुद्धा संध्याकाळीच येणार आहे 4-5च्या नंतर आणि तिथून पुढे केव्हा होईल, आणि 23ला सुद्धा संध्याकाळी, म्हणजे पहिले 25पर्यंत संध्याकाळपर्यंत जाईल। आणि तिथून पुढे 26-27ला 100% आणि 90%ची जी काही झडीसारखी व्याप्ती आहे झिमझिम पावसाची, ती 90%, 80% व्याप्ती एवढी मोठी असणार आहे। म्हणजे हे खूप दिवस चालणार आहे। त्यानंतर 23चा पाऊस आहे तो अमरावती, नागपूर, हिंगणघाट अशा अनेक भागांना आपली व्याप्ती पूर्ण करेल। पण याच्यामध्ये मध्य महाराष्ट्रात जबरदस्त बॅटिंग याच्यामध्ये राहणार आहे। पश्चिम महाराष्ट्र, पुणे, कोल्हापूर सुद्धा 23ला संध्याकाळी असणार आहे। रत्नागिरी एरिया सुद्धा याच्यामध्ये आहे, लातूरला सलग 22-23ला सुद्धा आहे। आणि ह्या 2-3 दिवसांमध्ये सुद्धा यामध्ये पाण्याची क्षमता बरी आहे।